जय हरी. संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये 3297 नंबरचा एक अभंग आहे आणि त्या अभंगावर तुकाराम महाराजांनी या जगात काय मागावे आणि कोणापाशी मागावेत अशी एक सुंदर व्याख्या करून ठेवलेली आहे. ती व्याख्या आपण थोडक्यात बघूया. संत तुकाराम महाराज म्हणतात या अभंगामध्ये, कोणाला काय मागावे, सर्वश्रेष्ठ दाता देव आहे, तो तर माझ्या हृदय मंदिरात आहे. इंद्रपद मागावे तर ते शाश्वत स्वरूपाचे नाहीत, इंद्रपद तुच्छ केलं. ध्रुवपद मागावे तर त्याला ध्रुवपदाचा आनंद नाहीत, कारण त्याला पृथ्वीवरील वडिलांच्या मांडीवर बसण्याचा छंद लागला होता. त्या ध्रुवपदामध्ये बी आनंद नाहीत. स्वर्गलोकीचे ऐश्वर मागावे तर पुण्य संपले का पृथ्वीवर यावं लागतात. स्वर्गामध्ये किती दिवस राहतात, जोपर्यंत त्याचं पुण्य आहे तोपर्यंत तो स्वर्गाचा उपभोग घेतो. नंतर परत तो सामान्य माणसा सामान्य जीवासारखा पृथ्वीवर येऊन भोग भोगतो. वैकुंठ मागावे तर ते मर्यादित आहेत असून सामान्य आहेत. चिरंजीव पद मागावे तर जीव हा स्वभावता अमर आहे, तर त्याला चिरंजीव पद काय मागायची गरज आहे, ज्याला आणखीन मागण्याची काय आवश्यकता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व गोष्टीचा विचार करून मी देवाशी एकरूपता मागतो, कारण एकरूपतेचा कधी नाश होत नाही, असं संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून निरूपण केलं. जय हरी. जय हरी.